पंढरपूर म्हणजे फक्त मंदिर नाही, तर इथं रिक्षांचीही दहशत आहे आणि काही जागांची गोष्ट ही फार कमी लोकांना माहित आहे. मी सुहास आणि कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये मी तुमचं स्वागत करतो. पंढरपुरातील रिक्षांची दहशत म्हणजे जरा वेगळ्याच लेवलची आहे. दहशत म्हणजे गैरप्रकार नाही, तर एकाहून एक भारी आणि सजवलेलं रिक्षा, लाइटिंग, म्युझिक आणि रिक्षा कमी, पण त्यांचं रिक्षावरचं प्रेम जास्त. आणि टॅग करा त्या रिक्षावाल्यांना. प्रथमतः फिरतानाच आम्हाला लागलं गोपाळकृष्णांचं मंदिर. इथं लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे, विठ्ठलाचे सासू सासरे या ठिकाणी राहत होते आणि काही दिवस रखुमाई पण या ठिकाणी थांबलेले आहेत, म्हणून हे मंदिर खूप शांत आणि घरासारखं वाटतं. आणि हा, जाताना 100ची नोट जरा दिल्ली करून जावी इथं. यानंतर काही महाराजांचं मठ लागतं. ही जागा खूप साधी आहे, पण वातावरण मात्र खूप शांत. इथं आल्यावर तुम्हाला सगळ्या मंदिरांची गोष्ट आणि सगळ्या माऊलींचं दर्शन बघायला मिळतं. याच भागात संत तुकाराम महाराजांचं मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि गोरोबा काकांचं यांचं ही मंदिर तुम्हाला लागतं. मंदिरं जरा जास्त मोठी नाही, पण श्रद्धा ही मात्र खूप बघायला मिळते तुम्हाला. पंढरपुरात फिरताना कळलं की भक्ती मोठ्या जागेत नाही, तर अशा साध्या ठिकाणी असते. मी सुहास आणि ही माझी पंढरपूरची वारी. रामकृष्ण हरी.